नमस्कार. आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण वनस्पती बघणार आहोत, जी अगदी साध्या त्वचेच्या आजारापासून ते अगदी सोरियासिस, श्वेत्र म्हणजे कोड अशा गंभीर त्वचेच्या आजारांमध्ये सुद्धा खूप महत्त्वाची ठरते. ती म्हणजे बाकुची. हिला बोलीभाषेत बावची असं सुद्धा म्हटलं जातं. याचं लॅटिन नेम आहे सॉरेलिया कॉरिलीफोलिया. हिचं आपण स्वरूप जर बघितलं तर साधारण एक अर्धा ते 1.5 मीटर उंचीपर्यंत वाढणारं ह्याचं लहानसं क्षूप असतं. त्यानंतर ह्याची पानं जर आपण बघितली तर ती सिंपल, अल्टरनेट आणि पेटिओलेट म्हणजे देठ असलेली, आणि त्या व्यतिरिक्त ह्याच्या ज्या कडा आहेत त्या दंतूर म्हणजे सिरेट मार्जिन्स आहेत. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बघितलं तर प्रत्येक पानावरती बारीक ब्लॅक डॉट्स दिसत आहेत. ते आहेत त्याच्या ऑइल ग्लँड्स, तैलग्रंथी. यावरनं आपल्याला ही वनस्पती ओळखणं सोपं जातं. त्यानंतर बाकुचीची महत्त्वाची ओळख म्हणजे याची फुलं. अशी क्लस्टर किंवा इन्फ्लोरसन्समध्ये येणारी, रेसिमोज इन्फ्लोरसन्समध्ये साधारण एक 15 ते 30 फुलांच्या समूहात ब्लूइश पर्पल कलरची अशी फुलं येतात. त्यानंतर याची फळं साधारण लंबगोलाकार म्हणजेच ओव्हॉइड, सुरुवातीला हिरवी आणि नंतर काळ्या रंगाची होणारी याची फळं असतात, ज्यांचा पृष्ठभाग हा पिटेड किंवा रेटिक्युलेट म्हणजे साधारण जाळीदार असा छोटे छोटे खड्डे असलेला असा असतो, आणि ज्यामध्ये अशा ब्राउनिश ब्लॅक कलरच्या चपट्या आणि उग्र वास असलेल्या बिया असतात, ज्या पाण्यात टाकल्यावरती फुगतात. आणि ह्या बियांपासूनच त्वक रोगांसाठी सुप्रसिद्ध असलेलं बाकुची तैल जे आहे ते तयार केलं जातं. बाकुचीच्या अशा कृष्णवर्णी व उग्रगंध असलेल्या फळांमुळेच ह्याला कृष्णफला किंवा पुतिगंधा अशी पर्यायी नावं आलेली आहेत. धन्यवाद.